गुन्हा दाखल केलेला आहे. हा चला अटक करा मग मला. त्यांना मी नोटीस देऊन तपासात सहकार्य करा. त्यांना वैयक्तिक अटक करायचा शब्द का वापरला तुम्ही त्याच्यामध्ये? सापील नोटीस सापील पगार घेता का तुम्ही? सापील नोटीस कोणाला पाठवता का? अटक करायची कशी भाषा वापरतो त्याच्यामध्ये? मी काय गुन्हेगार आहे? सहकार्य केलं नाही तर अटक करणे असं त्याच्यामध्ये आहे. 35 नोटीस. अरे एक मिनिट, त्या ग्रामसभेला आहे आणि त्या तुम्हाला अंदर रस्त्याने मारतो लोकांना तिथं तुम्हाला दिसत नाही. तिथे या तालुक्याचे प्रतिनिधी सर हम लोकांना मारतात, त्यांच्यावर काहीच होत नाही. हा. तुम्ही सोमोटो काय गुन्हा दाखल करीत नाही तिथं? नोटीस आहे. एखादा आमदार लोकप्रतिनिधी जर सैरा वैरा मारायला लागला लोकांना, त्याच्यावर काहीच होत नाही. तो तर उघडपणे बोलतोय. तुम्ही सुमोटो काहीतरी कारवाई केली तुम्हाला पाहिजे. अधिकार नाही का स्वतः फिरत दाखल करायचं? तुम्हाला माहित झालं आम्ही रस्ते उभा होतोय, गरीब अन्याय झाला तिथं हात आहे गोरशे येतो, सगळ्यांना बंदोबस्त करतो, आमदार गैरकृत्य करतोय, लोकांना मारतोय, गोरगरिबांना. हे पोलीस स्टेशन काय श्रीमंतांना न्याय द्यायलाय काय? लोकप्रतिनिधीला न्याय द्यायलाय? तिथं नाही यायचे कार्य हे करा, तुम्ही नियमाने बोला, नियम शिकू नका आम्हाला. नाही नाही इथं हो मध्यंतरी एक यायचा फोटो व्हायरल झाला. गोरशे आम्ही नाही बोललो तुम्हाला. हो तुम्ही तुमचं पोलीस नाही घरी पाठवता, पोलीस घरी पाठवलं. अरे माझ्या एक मिनिट पाटील, तो सावंत साहेब माझ्या भावाचा ट्रॅक्टर चोरीला गेला रमेश काकाचा, यांच्यासाठी तपास झाला नाही. मी वळसे पाटील गृहमंत्री होते, त्यांना स्वतः बोललो तेव्हा त्यांनी एसपी ला सांगितलं 2 स्क्वॉड केले. यांनी ते हप्ते गोळा करायला का इथं? तिथून नगरच्या स्क्वॉडनी ट्रॅक्टर शोधून काढला. यांच्यासाठी एक गाडी सापडत नाही. 100 गाड्या आमच्या कोतुळच्या चोरीला गेलेल्या, एकीचा तपास लागत नाही. यांनी पेशंट डायरीला नोंदी पहा यांच्या, किती वेळा तपासाला गेले. चांगल्या माणसाच्या घरी जातात रोज. हजारे साहेब आजपर्यंत ऐका, आजपर्यंत याच्यापूर्वी कोणत्याही प्रतिष्ठित माणसाच्या घरी पोलीस सुद्धा देखील गेले नाही. या तालुक्याची ती परंपरा होती. परंतु हल्ली असं काय झालं, लोकप्रतिनिधींनी सांगायचं त्याच्या मागे लागा. त्या दिवशी त्या लोखंडेला बाजीराव शेठ गाडी पकडायला कुठं पाठवली? शहापूर पर्यंत, राजूरच्या याची बीटची. म्हणजे चाललंय काय तालुक्यामध्ये? याच्यावर ऐकलं त्या विक्रम माणूसकरला याच्याजवळ मारला गाजरीच्या वाड्यामध्ये, त्याचा मोबाईल हिटकून घेतला. तिथे काय नोटीस देत तुम्ही? त्या वाड्या का बोलतो, वाड्या का काळे कोणी त्यांनी मारलं त्याला, त्याच्यामध्ये विचारा गावकऱ्याला. म्हणजे आमदारांचे माणसं सराव लोकांना मारतात. विक्रम मालुसकरला आज बोलून घ्या, सुमोटो तुम्ही कारवाई करा. आम्हाला पण गुन्हे माहितीये. मी आतापर्यंत 2 वेळा पोलिसांना गुन्हे दाखल श्रीरामपूर पोलीस स्टेशनला विचारा, आम्हालाही दाखल करता येतात खोटे नाटे. तुम्ही आले, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही शहानिशा करा. यांना सांगितलं होतं साहेब, मी म्हणलं की तुम्ही त्या क्लिप मध्ये मी काय बोलले? माझ्यावर कारवाई करा. सीताराम पाटलाच्या घरी आले होते सकाळी बिगर ड्रेसचे. त्यांना आम्ही तेव्हा पण बोललो. अशासाठी बोलत आहे तुम्ही क्लिप पाहिला आपली गुन्हेगार बोलवा मला. क्लिप आहे ना, तुम्ही क्लिपची शहानिशा केली का तुम्ही? तुम्ही काय क्रिएटिव्ह चालता? क्लिप का बघायला पाहिजे? त्याच्यात क्लिप मध्ये मी काही आक्षेपाने बोललोय का? मी आज भाषण करीत नाही जाधव. मी 88 साली PSI झालतो आणि 91 साली अधिकारी झालोय तेव्हापासून भाषण करतोय. सगळं माहिती आहे. हा मग तुम्ही आम्हाला गृहमंत्री माहितीये, आम्हाला जाधव कॉन्स्टेबल पण माहितीये. आम्हाला अंडर एस्टिमेट करू नका तुम्ही. मी सगळं सोडून तुमच्या मागे लागेल. हा तुम्ही एक काम करा साहेब, एवढी सर्व्हिस केली, क्लास 1 ऑफिसर म्हणून सर्व्हिस केली. तुम्ही जर तुम्ही ह्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही त्यांना आणून तुम्ही जर त्यांना आरोपी करणार असेल आणि दारोड यांच्यात कंप्लेंट लिहून घेणार असेल, ही काय व्यवस्था आहे? तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जर येतात 4 सेटलमेंट लोक झालेल्या प्रकरणात जर जबाब द्यायला लावला, 1000 लोक येतील इथं. तुम्हाला एक सांगतो साहेब, ह्या पोलीस स्टेशन एवढं भ्रष्ट, तुम्ही एवढं बदनाम करून ठेवलंय. याची पायरी चढलं ना, लोकांना वाईट नजरेनं बघतात, म्हणून यायचं नव्हतं आम्हाला. तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप चांगलं काम करतात, पण पोलीस स्टेशनचं नाव काढलं ना, लोक पहिले ना तुम्हाला 2-4 शिव्या देतात आणि मग इथे येतात. नालायक हा शब्द येतो पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये. हे काय झालंय? म्हणजे ही व्यवस्था तुम्ही असं समजू नका. हे आता नाही झालं. आणि तुम्ही कोणाचं राजकीय असं असेल ना, हे आम्ही उपटून टाकू. आता आमच्या हे पैकी कोणाला कोणी समजू? येतं बाजीराव आम्ही शेठाचं नाव कोणत्याही येतं. लोकांना यायला द्या. कोणाला आम्ही पाठीला अजिबात द्या. घाबरत नाही या गोष्टीला. तुम्ही आमच्यासारख्या त्यांच्या जाऊ द्यायचं. आम्हाला सवय झाली आता या केसेस. आमच्यावर करा 2-4 केसेस. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन आम्ही दाखवू तुम्हाला, जादू विचारू. हे असं नका तुम्ही. माणसं का चिडतात की ज्या माणसाने कोणाचा शब्द ऐकला नाही, तुम्ही त्यांचे गुन्हे दाखल करायची भाषा करतात, त्यांना आरोपी म्हणतात. ही पद्धत बरोबर नाही. तुम्ही करा ना. तुमच्याकडे काय चालतं आम्हाला माहित नाही का? आमच्याकडे तुमचे सगळे पाळेमुळे सगळे
तुम्ही पुढे बसतात, पुढे उठतात, पुढून तुमच्या team बोल येतात. सर, सगळं आहे. पंचायत साहेब भेटून राहिले, आम्हाला तरी त्याच्याशी एका बोलायचं दिवसात नाही. किती पैसे घेतोय हे बोलायचं नाही. याची भाषा करू हे नको. बोलायचं नाहीये. मला फडणवीस साहेब माहिती आहे, मला कॉन्स्टेबल माहिती आहे. आम्ही 2 दिवसामध्ये ना तुमच्याकडे इम्प्लिमेंटेशन लेटर आणू शकतो. हा. आम्ही म्हणतो जाऊ द्या, चला कशाला तुम्ही हे असं करू नका. तुम्ही कायद्याने जो विश्वास नागरे साहेबांकडे 100% बसून या तुमच्या सगळ्यांचे काम anti करा. corruption चे या इथं भाषा open पद्धतीने interview करायचं लावा. नाही, बिलकुल करायचं नाही. यांची आम्ही गॅस तुमचं स्टोअर चाललंय, किती चालू द्या. यांच्याकडे किती मालमत्ता आहे का तपासली पाहिजे ते मगरून केव्हा कधी होईल. तुम्ही विरोधात तुम्ही जर राजकारणी जाणार सावंत साहेब, अनेक ते जणांचा वेगळं आपण व्यासपीठ फक्त आहे. आवाज उठवला ना आपण, तुम्हाला मी सांगतो हजारोंची लाईन लागेल लोकांची इथं, किती जणांना त्रास इथं झालेला येण्याचा आहे. उद्देश आपण हे आज आहे. याची गरज आहे. यांच्या माध्यमातून तालुक्याला कळलं पाहिजे यांचा काय गरज आहे. तालुक्याला चाललाय म्हणून आलोय मी. ही गरज आहे. तुम्ही काय कोणी सांगितलं पूर्वी आजच्या ग्रामपंचायत कोतुळ ग्रामपंचायतची ग्रामसभा चालू असताना किरकोळ स्वरूपाचा वादविवाद ग्रामस्थ आणि उपसरपंचामध्ये झाला होता. मी भाषण करत असताना मी सरपंचाला प्रश्न विचारत होतो एका कागदपत्राच्या संबंधाने. उपसरपंचामध्ये बोलला, त्यानं अनावश्यक बोलल्यामुळं खालून 2-3 लोक बोलले, तो एक बोलला, एकदम किरकोळ स्वरूपाची बाचाबाची झाली. त्याच्यावर ते स्वतः उपसरपंच हे दारूचे दुकानदार असल्यामुळं पोलीस स्टेशनचा त्यांचा घनिष्ठ कायम संबंध आहे. 3 दारूचे दुकानं आहे कोतुळमध्ये त्यांचे, आणि त्याच्यामुळं त्यांनी ताबडतोब येऊन इथं फिर्याद दिली. त्यांनी जशी फिर्याद खोटी दिली तशी यांनी नोंदवून घेतली. पण फिर्याद दिली तर ठीक आहे, फिर्यादीचा अधिकार आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट देण्याचा, पोलिसांचं काम आहे ते नोंदवून घेण्याचा. परंतु तपासी अंमलदार जो नेमलाय तर तपासी अंमलदारांनी त्याची शहानिशा करणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतचा कॅमेरा चालू होता, त्या कॅमेरा पुढे विजय देशमुख काय बोललेलं आहे सगळ्यांना ते अजूनही रेकॉर्डवर असेल. एक शब्दही आक्षेपार्ह न बोलता 8 महिन्यामध्ये 3 वेळा पोलीस सीताराम पाटील देशमुखांच्या हातात विजय देशमुखांना बोलवले, आणि मग तिथं खाजगीमध्ये सांगतायत का आमदार आमचे ऑपरेशन आणतात ते पोलीस स्टेशनला येऊन जबाब दिला पाहिजे. तर मी जर गुन्हेगारच नाही तर तुमच्याला पोलीस स्टेशनला येऊन मला का बरं आग्रह धरताय तुम्ही? मी त्यांना सांगितलं तुम्ही तुमची नोकरी करा, पोलीस मॅन्युअलप्रमाणे पोलीस स्टेशन चालवा, कायद्याप्रमाणे चालवा. कोणतरी आमदार म्हणतोय किंवा कोणतरी एखादा फिर्यादी म्हणतोय त्याचे तुमचे हितसंबंधी म्हणून चालू नका, अशी मी त्यांना विनंती केली 2-3 वेळा. आता त्यांनी व्हॉट्सअपवर मला व्हायरल केली, आणि आजच्या तारखेला 20 तारखेला पोलीस स्टेशनला हजर व्हा नाही तर आपणास अटक करण्यात येईल, अशा प्रकारची भूमिका त्या व्हॉट्सअपच्या व्हायरल नोटीसवरून मला मिळाल्यावर मी आता आणि सगळे आमच्या सहकाऱ्यांसमोर पोलीस स्टेशनला आलो होतो. मी जर खरोखर दखलपात्र काही गुन्हा केला असेल तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे हे मला मान्य आहे. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा हे जे पोलीस स्टेशन तालुक्यात जी चर्चा आहे ज्या पद्धतीनं चालतोय ती पद्धत अतिशय चुकीची आहे. गेली 2 वर्ष अतिशय चुकीच्या पद्धतीनं नागरिकांना न्याय मिळण्याच्या ऐवजी इथं त्रास होतोय. लोकप्रतिनिधीचं यांच्या प्रशासनावर वचक राहिलेलं नाही, अक्षम्य दुर्लक्ष आहे. केवळ लोकांना त्रासासाठीच लोक इथं येतात, आणि म्हणून मी तर खरं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसह इथं आज आलो का या आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या लोकांना कळावं काही आपलं पोलीस स्टेशन कसं चाललंय. नाहीतर ही काय NC दाखल झालेली आहे, ते म्हणतात दखलपात्र कायदे कळत नाही त्यांना. परंतु मी वकील बरोबर घेऊन आल्यावर ते सगळं अदखलपात्र गुन्हा आहे, त्यांनी काहीच होणार नाही. फक्त आम्ही पोलीस स्टेशनला प्रतिकात्मक आता याच्यासाठी आलोय की यांचा कारभार सुधारावा, सामान्य लोकांना यांच्यापासून त्रास होऊ नये. यांची काय बोरसे साहेबांची कारकीर्द काय त्यांच्या कायद्याने जेवढी आहे तेवढी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावं, लोकांना त्रास न देता. कोणीतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनवर आलोय खऱ्या अर्थाने. परंतु जर त्यांनी वर्दीच्या जोरावर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तर वैधानिक मार्गाने जिथं जिथं न्याय मागायला पाहिजे तिथे तिथं आम्ही मागू. त्यांचे जे चुकीच्या पद्धतीनं कामकाज चाललंय त्याला पण अँटी करप्शन सारखे डिपार्टमेंट आहेत, सगळं आहे, त्या माध्यमातून पण आम्ही ओपन इन्क्वायरी मागू त्यांची मुख्यमंत्र्याकडे जाऊन. आणि त्यांच्यावर जर त्यांनी आम्हाला कायद्याने न्याय द्यायला असमर्थ ठरले आणि आम्हाला दाबायचाच प्रयत्न केला तर आम्ही पण आमच्या पद्धतीनं न्याय मागायचा, या कायद्याच्या घटनेत राहून त्याचा पाठपुरावा करू. फिर्याद दाखल करण्यामागे कोणाचा दबाव आहे का, काय वाटतंय तुम्हाला? फिर्याद ग्रामसभेमध्ये पोरांचे भांडणं झाले, माझ्यावर फिर्याद दाखल केलेली आहे. मी तेच म्हणतो आता आणा, कोण साक्षीदार आहे ते दाखवा. तुम्ही 8 महिने झाले, 8 महिन्यातून 3 वेळा पोलीस माझ्या गावात 100 मोटरसायकली चोरीला गेल्यात. एकाही मोटरसायकलचा तपास लागत नाही. माझ्या धाकट्या भावाचा रमेश काका देशमुखांचा ट्रॅक्टर चोरीला गेला. मला वळसे पाटलांना फोनवर बोलायला लागलं गृहमंत्री असताना. त्यांनी नगरला SP ला फोन केला तर 2 स्क्वॉड झाले, तेव्हा तो ट्रॅक्टर त्या नगरचं स्क्वॉडनी. आमचं पोलीस स्टेशन काय काम करतंय? तालुक्यातल्या लोकांना न्याय देतंय का नाही आमचं पोलीस स्टेशन? आम्हाला वरून कामं करून काय चांगल्या माणसाला नोटीस द्यायला यायला वेळ आहे. कोतुळ आउटपोस्टला कोणताही हवालदार आणि कोणताही कॉन्स्टेबल थांबतच नाही वर्षानुवर्ष. इमारती बांधून ठेवल्या, ग्रामपंचायतनी जागा दिल्या, सगळं केलं, काहीच करत नाही. हा असा तो कारभार चाललाय. हा
आमदार साहेबांना माझी विनंती आहे, लग्न करणं आणि दावे करणं हे तुमचं काम नाही, यांना दुरुस्त करा आणि आम्हाला लोकांना न्याय द्या तुमच्या तालुक्यातल्या, ही विनंती करतो तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून. आज तुम्ही काय आमच्या समोर कागद घेऊन येत नाही, तळपाडे साहेबांनी सांगितलं त्यांना FIR ची प्रत द्या, ती देत नाही, तपास काय केला अजून काहीच केला नाही म्हणतात. फक्त सारखं मला पोलीस स्टेशनला आणायचा हा त्यांचा एकमेव अजेंडा होता. परंतु मग मी आल्यावर पोलीस स्टेशनला काहीच झालं नसतं. त्याच्यातून आपल्या माध्यमातून सगळ्या सहकाऱ्यांना सांगून बरोबर का आलोय आम्ही, यांचा कारभार कळावा तालुक्याला म्हणून आलो. SP साहेबांना विनंती आहे नगरच्या, तुमचे हे PI साहेब त्यांचं कारभार इथलं जरा पोलीस मॅन्युअल प्रमाणे कायद्यानुसार चालवावं त्यांना विनंती करतोय. कराडे साहेब IG साहेब आहे त्यांनी लक्ष घालावं याच्यामध्ये आणि हे करावं. आता ही क्लिप तुमची जाईलच त्यांच्यापर्यंत. सुज्ञ नागरिक खऱ्या अर्थाने आज विजय साहेबांना जी काही नोटीस पाठवली पोलीस डिपार्टमेंटने, हा 8 महिन्यापूर्वी ग्रामसभेत घडलेला इन्सिडेंट. आता आपण गावगावच्या ग्रामसभा बघतोय. एखाद्या दारूच्या दुकानदाराला आपण जर विरोध केला असेल तर मग तो ज्या पद्धतीनं गावामध्ये राजकारण करतो, ह्या प्रकारचं राजकारण कोथरूडमध्ये झालं. आणि म्हणून ही सगळे दारोडे मंडळी एकत्र येऊन पोलीस स्टेशनला हाताशी धरून, आमचा आरोप आहे, आता साहेब काही गोष्टी स्पष्ट बोलल्या नाही, परंतु हे 2-2 महिन्यांनी का बाहेर निघतं आणि 8 महिने झाले त्यांच्याकडे सगळे इव्हिडन्स आहे म्हणतात. इव्हिडन्स आहे तर मग जर विजय साहेब जर 8 महिने येत नाही इथे तपासासाठी, तर तुम्ही ज्या इव्हिडन्सवरती तुम्ही गुन्हा दाखल करून टाकला पाहिजे साहेब, बरोबर ना. मग 8 महिने हे थांबतात, म्हणजे हे टप्प्याटप्प्याने थांबतात. म्हणजे याच्यावरती राजकीय काय हस्तक्षेप होतोय, राजकीय हस्तक्षेप होऊन तुम्ही कोणाला त्रास देण्याचं मला वाटतं पोलीस स्टेशनने मुळीच भानगडीत पडलं नाही पाहिजे. आता जी काय व्यवस्था चाललेली याच्यामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये आज शमशेरपूर बीट असेल, कोथरूड बीट असेल, सेंडी असेल, राजूर असेल, अकोला असेल, इथली व्यवस्था जर आपण पोलीस स्टेशनची बघितली तर खूप विदारक परिस्थिती आहे. खऱ्या अर्थाने खऱ्या माणसांना त्रास दिला जातो आणि मग ज्याच्याकडे राजकीय काही बळ नाही तो खऱ्या अर्थाने चुकीच्या माणसांवर साहेब अन्याय करतोय. आणि म्हणून आम्ही दादा तुम्हाला कायम सांगतो, विजय साहेब कायम सांगतो, आज हे तुमच्याशी घडलंय, हे बारीक बारीक माणसं हे इथं अक्षरशः चिरडून जातात ह्या पोलीस स्टेशनच्या कचाट्यामध्ये. त्याला एक तर जमीन गहाण ठेवावं लागते, एखादा मॅटर त्याच्यावर जर अन्याय झाला त्याला कुठून तरी एखाद्या सावकाराकडून पैसे आणावे लागतात आणि पोलीस स्टेशनचं पुरं करावं लागतं. याला साक्षीदार आम्ही आहोत. आणि म्हणून ही व्यवस्था आज आपण आवाज उठवला, तुम्ही तुमच्यासारखं स्वाभिमानी तुम्ही म्हणून तुम्ही आज नोटीस घेतली नाही, नोटीस जुगारली का, मी काही गुन्हेगार नाही म्हणून मी सहन करणार नाही, अशा वृत्तीने आपण जर राहिलं तर खऱ्या अर्थाने हे सरळ होतील. होऊ द्या, काय तुम्हाला काय कारवाई करायची असेल तुम्ही कारवाई करा, परंतु कोणाच्या राजकीय हस्तक्षेपाने जर तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल तर मला वाटतं सर्वसामान्य गोरगरिबांना याचा त्रास होईल. आणि म्हणून मला वाटतं वर्दीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना थोडा विचार केला पाहिजे, भान ठेवला पाहिजे. याच्यामध्ये समाजाचं हित काय, समाजाला काय त्रास होतो, चांगल्या लोकांना काय त्रास होतो, वाईट लोकांच्या तुम्ही ऐकून जर हे नोंदवून घेणार असेल तर याचा आम्ही प्रथम निषेध करतोय. म्हणून आज हा जो प्रकार झालेला आहे, उद्या आता तहसीलदार साहेबांना आपण सांगणार आहे, उद्या SP साहेबांच्या कानावरती घालू, उद्या अजून आपल्याला मंत्रालय स्तरावरती जर पत्र करायचं आहे तिथेही करू. परंतु आपल्याला याच्यातून एकच अर्थ आहे, सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीला हे तुमच्यासाठी झालंय, पण सर्वसामान्य माणसासाठी जरी झालं तर आपल्याला इथं यावं लागेल साहेब. आणि यासाठी स्ट्रक्चर पाहिजे आपल्याला. या स्ट्रक्चरच्या माध्यमातून आज आपल्याला प्रशासन चांगलं पाहिजे तर तो तालुका चालतो साहेब. मग सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ह्याच परिस्थितीमध्ये सगळीकडे चालले आहे. मग वन विभाग असेल, मग सार्वजनिक बांधकाम असेल, जलसंधारण असेल, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये असाच भोंगळा कारभार आहे. अशा अनेक प्रकार आम्ही तुम्हाला मीडियाला दाखवून देतो. याच्यावरती सक्षमपणे आपण आवाज उठवला तर ह्या तालुक्यामध्ये ही अशी प्रकरणं उघड होऊन प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल. विजय साहेबांना जो अन्याय झालाय किंवा ज्या पद्धतीनं त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केलाय, इथून पुढे कुठल्याही राजकारण्याने अशा पद्धतीनं चांगल्या माणसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा निषेध केला जाईल, त्याचा जाब विचारला जाईल, एवढंच मी सांगतोय. आणि ह्या प्रकारचा जो गुन्हा दाखल केलाय तो डिसमिस केला पाहिजे. त्यांनी नोटीस स्वतःहून डिसमिस केली पाहिजे. कोणी त्याला उत्तर द्यायला येणार नाही, त्याचा जाब देणार नाही, त्याचं एक्सप्लेनेशन करणार नाही. म्हणून बोरसे साहेबांना आमची विनंती आहे, तुम्ही कंच्या कायद्याच्या कचोटीत बसून ती जी नोटीस दिलेली ती तुम्ही शहानिशा करा. आणि जर गुन्हा होत असेल तर तुम्ही पुढे फॉरवर्ड करा, आम्ही कोर्टातून करू.
की अन्यथा तुम्ही ती डिसमिस करण्याचा अधिकार सुद्धा तुमच्याकडे आहे की ज्या तपासांती ते गुन्हेगार नाहीये किंवा त्यांनी काही आरोप केलेला नाही, काही चुकीचं केलेलं नाही. म्हणून आम्हाला पुन्हा विनंती, राजकीय दबावाखाली येऊन तुम्ही पोलीस स्टेशन चालू नका, एवढीच विनंती.